Now in this video we will start the miscellaneous exercise 2B, and I am covering for particular this video all multiple choice question. I am also teaching on Unacademy platform for MSD CET. त्यामध्ये मी सर्व 12वीचा पोर्शन कव्हर करतोय आणि MSD CET चे सर्व क्वेश्चन्स मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स देखील त्यामध्ये आहे. जर तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन जर हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि तिथे माझे लाईव्ह क्लासेस तुम्हाला बघता येऊ शकतील. जर समजा तुम्हाला ते सबस्क्रिप्शन जर हवं असेल तर माझा प्रोमो कोड तुम्ही घेऊ शकता वसंत सर म्हणून. या व्हिडिओ नंतर काही पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स आहेत आणि शेवटी माझा प्रोमो कोड दाखवलेला आहे. जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही तो प्रोमो कोड वापरून तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट मिळू शकतो. अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन MSD CET 2021 Leaders Batch. Learn from the stalwarts of Saptarshi classes for MSD CET. आणि या बॅचेस या 14th डिसेंबर पासून चालू होत आहेत. तुम्ही तिथे एनरोल करू शकताय. नंतर अनअकॅडमी प्लस, ओके, दॅट इज आर यू प्लस सबस्क्रायबर. जर तुम्ही प्लस सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला हे सर्व खालचे बेनिफिट्स मिळतील यामध्ये आणि सर्व काही तुम्हाला एकाच याच्या खाली मिळेल सर्व. दॅट इज एव्हरीथिंग अंडर सिंगल प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला हे सगळे बेनिफिट्स त्यामध्ये मिळतील. त्यानंतर अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन यामध्ये 12 महिन्याचा आणि 6 महिन्याचे 2 कोर्सेस त्यांनी वेगवेगळे आहेत ते, आणि त्यामध्ये शिकवणारे हे सर्व एज्युकेटर्स आहेत. यात देखील तुम्ही प्रवेश घेऊ शकता. याचंही देखील सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. नंतर हे सर्व टॉप एज्युकेटर्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती शिकवणारे तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतील आणि निश्चितच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये CET मध्ये चांगले मार्क्स मिळतील. यानंतर टेस्ट सिरीज देखील आहेत त्यांच्या. या टेस्ट सिरीज मध्ये देखील तुम्ही भाग घेऊ शकताय. या टेस्ट कशा द्यायच्यात त्यासाठी देखील त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकताय. आणि जर समजा तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या नावाचा कोड म्हणजे वसंत सर हा अप्लाय करून तुम्ही ते जर घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये निश्चितच डिस्काउंट मिळेल. Now the miscellaneous exercise 2B. Choose the correct alternative. Simple question है. If A matrix 1 2 3 4 adjoint of A 4A minus 3B, then the values of A and B are. याचा फक्त आपल्याला adjoint find out करायचं आहे. आणि मग काय पाहिजे ते, जर याचा adjoint असं दिलेला असेल तर ऍक्च्युअली काय की हा इथला एलिमेंट कसा असतो तर A11, here is element A11 and A12. Here is a A21 and 22, A22. Therefore, we will first find out A21. How to find A21? That is, here is a element A21, that is a -1 raised to 2 plus 1 होणार त्यामध्ये. आणि overall that is will be the -1 and -2. म्हणजे किती एलिमेंट आपल्याला येणार तर आता -2 येणार. मग -2 कुठे, तर एवढ्या सर्वांमध्ये फक्त -2 इथेच आहे. म्हणजेच आपला ऑप्शन कुठला करेक्ट आहे, दॅट इज अ फर्स्ट ऑप्शन. दॅट इज अ हियर इज अ फर्स्ट ऑप्शन. ओके, द फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट वन. ओके, what is the first option? A, that is A is equals to -2 and B is equals to 1. यावरनं देखील आपल्याला ते आन्सर क्लिअर करता येतं. पुन्हा एकदा रिपीट करतो. adjoint of A means what? Here is a capital A11 and capital A12 आणि इथे किती असेल capital A21 and capital A22. Now we want to find out capital A21
then minus 1 raised to 2 plus 1. Overall it will be the minus. And here is the minus 2. म्हणजेच किती असेल तर minus 2. minus 2 कुठे आहे एवढ्या ह्याच्यामध्ये तर a लाच आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन हा कसा आहे तर त्यामध्ये करेक्ट आहे. The second question बघा, the inverse of 0 1 and 1 0 is. काय करणार आपण या आन्सर्स वरनं चेक करणार त्याला. दॅट इज नाउ हियर यांचं मल्टिप्लिकेशन. हे आन्सर आहे आणि हा मॅट्रिक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. And if we get the identity, then that will be the answer. मग काय करणार तर फर्स्ट रो and the first column. Okay, then you will get here 0 and 1. म्हणजे इथे 1 आपल्याला एलिमेंट मिळतो. याच्या बाबतीत काय होतं की अगेन फर्स्ट रो फर्स्ट पहिला एलिमेंट 1 मिळतो. याच्या बाबतीत काय होणार आहे ते इथे आपल्याला मिळत नाही. हे नन ऑफ दीज आहे. म्हणजे या दोघांपैकी एक आन्सर असला पाहिजे. मग आता पुढचं एलिमेंट घेऊया. अगेन द फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथे सेकंड कॉलमला जर घेतलं तर आता हे 0 होणार आणि ते 1 into 1 1 येणार. म्हणजे हे नसणार आहे. म्हणजेच काय असणार तर बी हे मॅट्रिक्स असणार आहे. तर देखील आपण त्यामध्ये मी थोडस सॉल्व करून दाखवतो. इथे आपण प्रॉडक्ट घेऊ शकतो. दॅट इज फर्स्ट इज अ first row and the first column. You will get here 1, and here is also first row first column. You will get 1 first element. It is of the identity. And next is a first row first column. You will not get here 1. पहिला एलिमेंट 1 येणार आहे. म्हणजे या दोघांपैकी एक ऑप्शन असणार आहे त्यामध्ये. नंतर मग फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग इथे किती येणार तर 0 येणार आणि इथे मात्र 1 येणार. तो एलिमेंट आपल्याला 1 नको पाहिजे. मग इथे चेक करूया. दॅट इज द फर्स्ट रो सेकंड कॉलम and you are getting the 0. Therefore the option B is a correct one. What is the answer? Here is the answer B. Option B is a correct one. And what is that answer? 0 1 1 0. Okay. Now the next. Now here is the next question. If A is equals to matrix 1 2 2 1 and the A into adjoint of A is equals to K into I, then the value of K is. Now we know that the one more formula. What is that formula? आपल्याला असं माहिती आहे. That is the A into adjoint of A. A into adjoint of A, that is equals to determinant of A into I. Determinant of A into I. And that's why we want to find out the determinant of this matrix. And what will that determinant? It's a determinant is a, we can write here that the determinant of A is equals to 1 2 2 1. That is 1 minus 4, and that is equals to minus 3. Therefore there is a minus 3. Therefore the option D is the correct one. It is a D option, and the answer is minus 3. Now the next question is, if A is a matrix, that is A is equals to 2 minus 4 3 1, then the adjoint of matrix A. Very simple question. मग 2 चं कोफॅक्टर किती असेल तर 1 असेल आणि -4 चा the cofactor of -4 is -3. Then what are the elements here? Capital A11 and here is a capital A12. That is a 1 and -3 पाहिजे. इथे किती पाहिजे 1 and -3. कुठे 1 and -3? Elimination method आपण इथे वापरता येईल आपल्याला. And that's why the option B is the correct one. Okay, the option B is the correct one. Therefore I will write here what is B. Here is a capital B.
option is the correct one, which is 1, 4, -3 and 2. Elimination method आपल्याला वापरता येईल तिथे, and we can finish it. Now for the next question, that is if A is equals to matrix 1, 2, 3, 4 and A into adjoint of A is equals to K into I, then the value of A is, हा देखील अतिशय simple question आहे. That is, I will write here formula. Here is a A into adjoint of A, that is equals to determinant of A into I. Okay. Now what is the determinant of A? It's very simple. That is the determinant of A is equals to 1, 2, 3, 4. 1 into 4, that is a 4 minus 6, and that's equals to -2. And therefore the option B is a correct one. What is that here? The option B is a correct one. I will write here B, which is the -2. This is the correct one. Now here A inverse does not exist, means the determinant of A, that is equals to 0. Then we will find out the value of the lambda. Now solve this. Here is a minus lambda square -1, and that's equals to 0. Therefore you will have, that is a minus lambda, and here minus and minus, that will become plus here. Sorry. Therefore we will have here lambda square, that is equals to 1. And here we will take the square root on both sides. That is lambda is equals to plus or minus 1. And therefore for lambda is equals to plus or minus, A inverse does not exist. Does not exist. Okay. Now the next question. Now here the next question, that is a question number 7. If A is equals to determinant cos alpha, sin alpha, cos alpha, then A inverse. Now first of all, the value of the determinant is not equals to 0. मग काय find out करणार? ती elimination method इथे देखील आपल्याला apply करता येईल. Now find out the cofactor. What is the cofactor of this A11? That is equals to cos alpha. Cofactor of this A12 is minus sin alpha. आणि जर त्याचा आपण adjoint घेतला तर आपल्याला त्या फर्स्ट कॉलम मध्ये काय मिळायला पाहिजे? तर cos alpha minus sin alpha पाहिजे. मग cos alpha minus sin alpha कुठल्या डिटरमिनंट, कुठल्या ऑप्शनला आहे ते बघायचं. तर बी ऑप्शनला आहे. therefore the option B is a correct one. तुम्ही ते सॉल्व करू शकता डायरेक्ट using the elimination method. Therefore this is the answer. Cos alpha sin alpha minus sin alpha and cos alpha. Okay. Now the next question. Now for the 8 questions, if f of alpha is equals to cos alpha minus sin alpha 0, sin alpha cos alpha 0, 0, 0, 1, then we'll find out the f alpha and its inverse is. Then what is the answer? The answer is f of minus alpha. आणि आपल्याला ते फाइंड आउट करू शकतो. यामध्ये याचा जर इन्व्हर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, मग यामध्ये याचे कोफॅक्टर्स आपण फाइंड आउट करू शकतो. याचा कोफॅक्टर किती येणार? cos alpha. What about here? तर याचा कोफॅक्टर किती येऊ शकेल? That is here is a A12, and if you find out their multiplication, that is a 1 into sin alpha, that is a sin alpha, and here is a 0, 0, 1, 0 into 0. म्हणजे किती येणार तिथे? तर sin alpha येणार, but
the element is a minus. That is a minus sign alpha, and that minus sign alpha can be written as sign of minus alpha. म्हणजेच कुठला ऑप्शन करेक्ट असू शकतो, तर ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. I am writing here capital A f of minus alpha हाच ऑप्शन त्यामध्ये आपल्याला लगेच करेक्ट मिळू शकतो. यात ते कुठलेच मिळू शकणार नाही. We solve it. Now the next question. The inverse of A 0 1 0 1 0 0 0 0 1. यामध्ये कुठला आयडेंटिटीला तुम्ही मल्टिप्लाय करून बघू शकता. आयडेंटिटीला जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला पुन्हा तो पहिला एलिमेंट तिथे जो काय आहे तो आयडेंटिटी येत नाही, 1 येत नाही. त्यामुळे पहिला ऑप्शनला येणार. व्हॉट अबाउट द सेकंड? सेकंड मध्ये जर आपण फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम इथे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला पहिला एलिमेंट 1 येत होती यामध्ये. आणि therefore the answer is for this question is option B is a correct one. That is the inverse of A. 2-3 एलिमेंट जरी आपण चेक केले तर आपल्याला त्यामध्ये त्याचा आन्सर मिळेल. Therefore the answer is the same matrix. Inverse of matrix is the same matrix. Next question. The inverse of a symmetric matrix is a symmetric matrix. Therefore the answer is A. Okay. Inverse of symmetric matrix is a symmetric matrix. तुम्ही ते एखादा एक्झाम्पल घेऊन ट्राय करू शकता त्यामध्ये. Now the next is for a 2x2 matrix A, if A into adjoint of A is equals to 10 0 0 10, then the determinant of A equals to, that is the determinant of A equals to 10. And we know the formula, that is the A into adjoint of A. Here is the A into adjoint of A is equals to determinant of A into I. And if we take the 10 common, then the determinant of A is a 10. Therefore, here is the option B is a correct one, which is the 10. If A transpose is equals to -1 upon 2 matrix 1 -4 -1 2, then A is, and here is the option D is a correct one. Here is a, I am writing here D 2 4 1 1. Now here is the last question. If A transpose, here is written as A transpose, but it is not the A transpose. It must be the A inverse. That is, the A inverse is equals to -1 upon 2, 1 -4 -1 2. Then what is the value of A? Then this is the A inverse, and then what is A? Then we can take the again elimination method. That is, you can take this option, that is a D, and if you multiply it with A inverse into A, then you will get the identity. Therefore the option D is a correct one, and this is my consideration. If you are agree, then you can write this, that is the, here must be, instead of this transpose there must be A inverse, and option D is a correct one. In this way we have completed all the multiple choice question from the miscellaneous exercise to be. Now we'll see in the next video. Goodbye.